विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल व पाण्यातील मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। 5.41 लाखांचा मुद्देमाल जप्त। आरोपींकडून 13 मोटारसायकली व 9 पाण्यातील मोटार पंप असा एकूण 5,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 12 गुन्ह्यांची उकल। उमरखेड, महागाव व हदगाव परिसरातील विविध पोलीस ठाण्यांतील एकूण 12 चोरीचे गुन्हे उघडकीस आले। 2 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद कॅम्प येथून उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास मुखबिराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। उमरखेड हद्दीतील अमोना धरणाजवळील विश्रामगृह परिसरात शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी करणारे आरोपी थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला। या कारवाईत साजिद खान, वाजिद खान, शेख उमेर, शेख मुजीब, मोहम्मद रेहान, मोहम्मद रफीक सर्व राहणार उमरखेड, श्रीकांत उर्फ शेरा बालाजी सूर्यवंशी, माळसा वरगाव, हदगाव, जिल्हा नांदेड यांच्यासह एक विधी संघर्षित बालक अशा एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांतील 12 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 5,41,000 रुपये आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सतीश चौरे व पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज चांदे, शरद लोहकरे, रवींद्र शिरामे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मक